सध्याचं जीवन आपण बघतोय की खूप धकाधकीचं आहे. लोक सकाळी ऑफिसला जातात, म्हणजे रात्र उशीर वगैरे होतो त्यांना यायला, त्यामुळे फिजिकल स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस आहे. काही काही लोकांना म्हणजे थोडं म्हणजे वेळच नाही मिळत असं त्यांचं म्हणणं असतं की बाबा आम्हाला काही योगा करायला, व्यायाम करायला वेळच नाही मिळत. तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासाठी योगा किती महत्वाचा आहे? अशा लोकांसाठी ज्यांना खूप फिजिकल स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस आहे, योगा तसं बघायला गेलं तर सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. पण असे कोणते आसन्स आहेत किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे बेसिक गोष्टी आहेत ह्या केल्याच पाहिजे प्रत्येकाने? पहिलं सांगू, सुरुवात केली पाहिजे. कारण आपण नेहमी कारणं जी आहेत ना, ती कारणं आळसामुळे येतात, पण ते कोणी मान्य करत नाही. पण खरं या सर्वांसाठी म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की ऑफिस वर्कर्स आहेत आणि त्यांना वेळ मिळत नाही असं त्यांचं जे म्हणणं असतं, की असं नाहीये, वेळ हा काढता येतो. आणि आपल्या शरीरासाठी वेळ देणं म्हणजे मला तरी असं वाटतं की ते जेवण्यासारखं असलं पाहिजे. जेवणाला आपण काढतोच की नाही वेळ, खाण्यापिण्यासाठी काढतो, आंघोळीसाठी काढतो, तर तसाच तो एक नित्य नियम असला पाहिजे. आणि प्रत्येकाने दररोज आसनं करणं का महत्वाचं आहे? कारण ना माणूस 4-5 स्थितींमध्ये जास्त करून असतो. म्हणजे तुम्ही दिनक्रम बघितला ना, तर सकाळी उठल्यानंतर गाडीत बसतो, गाडीतून ऑफिसमध्ये बसतो, ऑफिसमधून घरी येताना परत गाडीत बसतो आणि परत घरी येऊन बसतो. म्हणजे दिवसभर बसलाच येतो. हालचाल झाली पाहिजे की नाही? मग आपण जर असं म्हणतो की मला वेळ नाहीये किंवा माझ्याकडे तसं माझं रुटीन खूप बदलत आहे, तर त्याच्या सगळ्यामध्ये काही असू दे, तुमच्या शरीराला ठाऊक आहे का ते शरीरामध्ये एक एक रोग निर्माण होणारच आहे. आता जर तुमचं वजन वाढतंय, तुमचा ऑफिसचा वर्क जास्त आहे, ताण पण आहे, तर शरीरामध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं किंवा शरीरामध्ये कुठलाही रोग निर्माण व्हायला लागला, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण औषधं घेतो. म्हणजे रोग झाल्यावर योग करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून योग केला पाहिजे. तर हे फार महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने कितीही वेळ असू दे, तो अर्धा तास, माझं तर म्हणणं आहे व्यायामाला वेळ काळ असं बंधन नसलं पाहिजे. कारण आम्ही जेव्हा सराव करतो तेव्हा आम्हाला वेळेचं बंधन किंवा असं काही ते नाहीच ठेवत. आम्ही 2 तास 3 तास सराव करतच असतो, तर त्याला बंधन नाहीच आहे. पण आता जसं रुटीन लोकांचं आहे त्यानुसार बघायला गेलं तर आम्हाला असं सांगावं लागतं की अर्धा तास करा, पण आमची अशी इच्छा नाहीये की फक्त अर्धा तास करा. कारण अर्धा तासाचा फक्त वॉर्मअप झाला पाहिजे, पुढचा चांगला 1.5-2 तास तुमचा व्यायाम असला पाहिजे, तुमची योगासनं असली पाहिजे. पण आता एवढा वेळ देता येणं शक्य नसेल तर अर्धा तास तरी असं सगळं रुटीन जे आहे ते बदलवणं फार गरजेचं आहे. कारण या सगळ्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक स्टिफनेस असतो, तो स्टिफनेस मनाला बद्ध करतो, मग मन व्यायाम करायला सुरुवात करत नाही. म्हणजे एकमेकांवर ते अवलंबून आहे. पण तुम्ही जर तुमच्या मनाचा मननिग्रह ठेवला आणि सुरुवात केली, तर ती सुरुवात जी आहे ती तुम्हाला योगासनं करायला भाग पाडेल. ते आसनं जेव्हा आपण करतो, साधं तुम्ही मान वर आणि खाली केले की तुम्हाला लगेच शोल्डर रोटेशन्स किंवा हँड रोटेशन्स करावेसे वाटतात. ते जी स्ट्रेचेस आहेत ना, ते दिल्यानंतर आपलेच अवयव आपल्याला सांगतात की अजून आसनांची गरज मला आहे. कारण खरोखर शरीराला गरज असते. सकाळी उठल्यानंतर आपण आळस का देतो? स्ट्रेच करतो की नाही आपण? तो का देतो? कारण आपल्या शरीराचा जो स्टिफनेस आहे, रात्री झोपल्यामुळे आपण एकाच स्थितीमध्ये होतो, तो जो स्ट्रेच आहे तो त्याला रिलॅक्स करत असतो. तर हे रिलॅक्सेशन फार महत्वाचं आहे तुमच्या मनासाठी सुद्धा आणि तुमच्या शरीरासाठी सुद्धा. कारण शरीराचा जो ताण आहे तो जो मनावरती पण तेवढाच ताण आहे ना. तर मन आणि शरीर दोन्ही एकाच वेळेस जेव्हा व्यायाम करत असतात त्यावेळेस त्यांच्यावरती होणारे जे परिणाम आहेत ते खूप चांगले होतात. म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं, त्यामुळे तुमचं पचन सुधारतं, पोट साफ होणं, आणि ह्या सगळ्याचा परिणाम मनावरती होत असतो. आणि हे सगळे जे रासायनिक प्रक्रिया शरीरामध्ये घडतात ना, त्यामुळे आपल्याला अनुभव येतात. आमच्याकडे किती जण शिकायला आहेत, बरेच जण IT क्षेत्रातले आहेत, पण त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते आम्हाला सांगतात की बरं झालं आम्ही सुरुवात केली, त्याच्यामुळे आमचं जीवन बदललंय. कारण काय, त्यांचा जो रुटीन असतो किंवा त्यांची जी स्ट्रेस लेवल असते ती ह्या सगळ्यामुळे कमी होते. आणि ती कमी झाल्यामुळे त्यांना ते जाणवतं की आपण योगासनं सुरू केली तेव्हापासून मला सगळं बॅलन्स करता येतं. योग आपल्या आयुष्यात आला ना की सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला नियंत्रण आणता येतं. म्हणजे किती खाल्लं पाहिजे, केवढं खाल्लं, काय खाल्लं पाहिजे, हे सगळ्यावरतीच आपण विचार करायला येतो. म्हणजे योग शास्त्र जे आहे ते आपल्याला विवेक सुद्धा देत असतं. त्यामुळे हा जो तुम्ही बोललात की आम्हाला वेळ नाहीये, हे कारण आम्हाला मान्य नाहीये, तर वेळ कसाही काढा पण योगासनं प्राणायाम करा. कारण आता नाही केलं की नंतर त्याचे परिणाम शरीर हे दाखवणार. कितीही पैसे कमवा, कितीही श्रीमंत व्हा, पण जो अवयव आहे तो निसर्गाने तुम्हाला दिलेला आहे, तो एकदा गेला तर परत तो
मिळू शकत नाही. ऑपरेशन केल्यानंतर ते एक जमवलेलं असतं, पण तो आर्टिफिशियल पद्धतीने असतो, तो खरं नाहीये. ते जे नैसर्गिक होतं ते गेलं. तर तसं व्हायला नको, म्हणून लोक नंतर पश्चावतात किंवा त्यांना असं वाटतं की आधी केलं असतं. या लहानपणी खूप जण असे म्हणतात की मी लहानपणी काय व्यायाम करायचो आणि काय धावायचो, आता माझे गुडघे दुखतायत. तर हे पण व्हायला नको, कारण सातत्य फार महत्वाचं आहे. आपण बरेच जण अशी असतात की मनोनिग्रह करतात सुद्धा, पण 2-3 दिवसात तो सुटतो सुद्धा. तर तसं पण नाही झालं पाहिजे. मनोनिग्रह केल्यानंतर तो टिकून धरणं फार महत्वाचं आहे. सातत्याने त्यावरती काम केलं पाहिजे, दररोज करणं. आणि एकदा सुरुवात केली की मग तुम्हाला योगासनं आनंद देतात, तेव्हा आपल्याला तसं फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. कारण आपण जोपर्यंत एक स्ट्रेच करत नाही किंवा व्यायामाचा कुठलाही प्रकार करत नाही, तोपर्यंत आपल्याला वाटणारच नाही पुढची स्टेप करावीशी.